नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात सलग चौथ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला बुधवारी पहाटे यश आलंय. विशेष म्हणजे गेल्या 2 महिन्याच्या कालावधीत एकाच शेतकऱ्याच्या शेताच्या आजूबाजूला लावलेल्या पिंजरात हे 4ही बिबटे अडकलेत. नगर मनमाड राज्य महामार्गावर नवाळे वस्ती येथे हा चौथा बिबट्या जेरबंद झाला असून कोल्हार भगवतीपूर शिवार परिसरात मधुकर निबे यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपूर्वी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यामध्ये 3 वेळेस बिबटे जेरबंद झाले होते. त्यानंतर देखील पुन्हा पिंजरा लावण्यात आला. 21 मे रोजी चौथा बिबट्या पहाटेच्या सुमारास जेरबंद झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरातील नागरिकांना बातमी कळताच नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली. यावेळी पिंजऱ्याच्या खालील भागाची फळी अचानक तुटली. बिबट्या पिंजऱ्याच्या बाहेर येण्याच्या भीतीने नागरिकांची एकच धांदल उडाली. त्यानंतर नागरिकांची पळापळ सुरू झाली, परंतु परिसरातील तरुणांनी मोठ्या शिताफीने जवळ जात मोठी दगडे खाली लावत पिंजरा व्यवस्थित केला. असे अजून किती बिबटे परिसरात आहेत या चिंतेने परिसरातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालं. वन विभाग देखील या बिबट्या जेरबंदीने परिसरातील बिबट्यांच्या संख्येबद्दल आश्चर्य व्यक्त करतात. याआधी 3 बिबटे पिंजऱ्यात अडकले होते. आज पिंजऱ्यात अडकलेली एक नर असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं. परिसरात अजून बिबट्यांचा वावर आहे असं नागरिकांकडून सांगण्यात येतं. त्यामुळे पुन्हा पिंजऱ्यात बिबट्या सापडण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या परिसरात पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, कोल्हार प्रतिनिधी निखिल भोसले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.